माझे नाव लक्ष्मण महादेव जाधव, राहणार पिंपळशेत. मला आता ही 5 वर्ष पूर्ण होणार. सरपंच म्हणून मी आहे या पदाकरता. आणि गावात म्हणजे आतापर्यंत जी अडचणी आहेत त्या आम्ही सर्व प्रस्ताव वगैरे दिलेला आहे. त्या लोकसंख्येनुसार लोकसंख्येनुसार आपल्याला मसनवटी, डांबरी आणि रस्ते कॉन्क्रिटीकरण याच्या प्रस्ताव आपण केलेला आहे. मी सर्व ठक्करबाबा योजनेमधून सगळं केलेलं आहे. लोकसंख्या आमची जवळजवळ 3.5 वरती आहे म्हणजे आणि त्या लोकसंख्येनुसार ते देतात. आणि गावात जी गोष्ट घडली जाते, जी समजा कोणाचा बरं वाईट करायचे असले काय नाही, ते आम्ही सगळं महिला मंडळ आमच्या सगळे महिला मंडळमध्ये आम्ही एक रजिस्ट्रेशन केलेला आहे. तो महासंघ म्हणून महिलांचा केलेला आहे. तो महासंघ स्थापन केला आहे. तो नोंदणीकृत झालेला आहे ठाण्यावरून सगळं. त्याच्यामुळे आम्हाला दर मासिक म्हणून आम्ही 20 गट आहेत आमचे. 20 गटामधून आमची मासिक मीटिंग दर महिन्याला ठरली जाते. आणि त्या मासिक मीटिंग मध्ये ठरले जे महिलांचं सक्षमीकरण जे करायचे असेल त्याच्यामध्ये माझेच रिस्पॉन्स आहे. मी सर्व केलेला आहे. कारण मी संस्थेमध्ये काम करत असताना मला सर्व अनुभव आहे. त्याच्यामुळे मी तो तेवढा महासंघ स्थापन केलेला आहे. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे म्हणजे जास्त करून व्यसनमुक्त नाही आहे. एवढा गाव आमचं व्यसनमुक्तच गाव आहे साधारण. म्हणजे एवढ्या अडचण भांडण कुठल्या हे नाही, राजकारण जास्त नाही आहे. एवढं पर्यंत मी आजपर्यंत सरपंच पदाचा मी कारभार चाललेला आहे. परंतु कुठलाही काही वादवड नाही गावामध्ये. सगळं योजना तर वेळेवर येतात. पण जो प्रस्ताव आम्हाला रोजगार हमी अंतर्गत कामं आता सध्या मी मागणी अर्ज केलेला आहे त्याची पण पूर्तता आपल्या सरकारने करत असतो. परंतु त्याच्यावर रिस्पॉन्स करावा लागतो, खूप मांडावा लागतो. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत खूप प्रयत्न करतोय मी. सगळं कामाचा आराखडा सगळा मी स्वतः मेहनत करून ते रोजगार लोकांना उपलब्ध करून देतोय आजपर्यंत. सरपंच म्हणून मला कोणी माझ्याकडे ऑब्जेक्शन अडीअडचणी आजपर्यंत मला कोणी सांगितलेलं नाही. बस थँक्यू एवढं बोलून.